इतके गोंधळलेले विरोधक पाहिले नाहीत फडणवीसांचं वक्तव्य. निवडणूक आयुक्तांकडे नेमकी काय मागणी करावी हेच विरोधकांना माहिती नाही. फडणवीसांचं विरोधकांवर जोरदार टीकास्त्र. निवडणूक आयुक्तांसोबतच्या बैठकीनंतर ठाकरे बंधूंची संयुक्त पत्रकार परिषद. सरकारसह निवडणूक आयोगावर डागलं टीकास्त्र. आमच्या तक्रारीची सर्वोच्च न्यायालयानं दखल घ्यावी, उद्धव ठाकरे यांची न्यायालयाकडे मागणी. याद्या सुधारत नाहीत तोवर निवडणुका नकोत, राज ठाकरे यांची मागणी. आयोग आमच्या तक्रारीची दखल घेत नाही, बाळासाहेब थोरात यांचा आरोप. निवडणूक आयोगाचा सर्व्हर हॅक झालाय, जयंत पाटील यांचा गंभीर दावा. मवियाच्या आंदोलनाची हवाच गेली. शरद पवार मवियाच्या शिष्टमंडळासोबत गेलेच नाहीत. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे पवारांचा नकार. मवियाला हव्यात मतपत्रिकेवर निवडणुका, मतचिठ्ठी शक्य नसेल तर मतपत्रिकेवर निवडणुका घ्यायचा मवियाचा आग्रह. मुख्यमंत्र्यांसमोर 62 माओवाद्यांचं आत्मसमर्पण. कुख्यात माओवादी सोनू उर्फ भूपतीचं आत्मसमर्पण. समर्पित शस्त्रांमधून दिसली माओवाद्यांची तयारी. मुंबईत एसटी बँक संचालक मंडळाच्या बैठकीत राडा. सदावर्ते शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी. 4 ते 5 जण जखमी झाल्याची माहिती. नागपूरमधल्या आयसीसीआय बँकेत मनसेचं आंदोलन. खोटी कागदपत्र बनवून कर्ज उचल केल्याचा बँकेवर आरोप. 8 दिवसात प्रश्न न सोडवल्यास बँकेच्या काचा फोडू, मनसेचा इशारा. गोंदियाच्या पालकमंत्रीपदी इंद्रनील नाईक. बाबासाहेब पाटलांचा गोंदिया जिल्हा पालकमंत्री पदाचा राजीनामा. प्रकृतीचं कारण देत अजित पवारांकडे पाठवला राजीनामा. रवींद्र धंगेकर गप्प बसेनात. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप. कुख्यात समीर पाटील मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या जवळचा. अजित पवार पुण्याच्या शनिवार पेठेतील तानपुरा पुलाच्या पाहणीला पोहोचले अजित पवार. चिंचवडमध्ये रील करणं पडलं महागात. फटाक्याच्या दुकानाचं हटके प्रमोशन करणं आलं अंगलट. वाकड पोलिसांची कारवाई. टेरिफ बॉम्बमुळे अमेरिकेत फराळ पाठवणं महागलं. यंदाच्या वर्षी मागणीत 25% घट. निवडक स्थानकात प्लॅटफॉर्म तिकीट विक्री तात्पुरती बंद. दिवाळी दरम्यान गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेचा निर्णय. अभिनेता पंकज धीर यांचं निधन. कर्करोगाच्या उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास. जैसलमेरमध्ये शोककळा. प्रवासी बसला आग. 20 जणांचा मृत्यू. बस दुर्घटनेत 16 जण गंभीर जखमी. उत्तर प्रदेशच्या योगीराजमध्ये गुंडांचा खात्मा. आतापर्यंत उत्तर प्रदेशात 256 गुंड ठार. अकोल्यामध्ये महिलेची 1,11,00,000ची फसवणूक. कमी दरात सोनं देण्याचं दाखवलं आमिष. 4 आरोपींना अटक. 61,76,000चे दागिने जप्त. केरळमधील आनंदू अज्जी आत्महत्या प्रकरण. दादरमध्ये महाराष्ट्र युवक काँग्रेस आक्रमक. टिळक भवन जवळ युवक काँग्रेसचं आंदोलन. आणि सोन्याचा मुलामा दिलेली तांब्याची छत्री साई चरणी अर्पण. छत्रीसह 23 लाखांचा धनादेश साई चरणी अर्पण. चेन्नई येथील साई भक्त जितेंद्र उमेडी यांनी केलं दान.